वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला सरकारने वेग घेतलेला, हालचाली तेज केल्या असतानाच आता तेवढ्याच विरोधक जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये मच्छीमार संघटनाकडून केला जात आहे। वाढवण विरोधी संघटनेचे सचिव वैभव वजे आता आपल्याशी बोलण्यासाठी त्यांची सांगा नेमकी त्यांचे जो विरोध आहे तो नेमकी काय आणि पुढील मागण्या काय? आमचा एकमेव मागणी आहे की हा वाढवण बंदर आम्हाला 100% नकोय आणि हे बंदर आम्ही नकोय हे गेली 25 ते 30 वर्ष मांडत आहोत। हे मांडत असताना आम्हाला कायद्याचा देखील आधार आहे आणि हा कायद्याच्या आधार तोडून मोडून काढण्याचं हा सरकारने जो काही डाव मांडलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जे काही म्हणाले, त्यांनी असं म्हटलं की डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या संरक्षित आहे, पण आम्ही त्याला राईट ऑफ वे देऊन आणि पर्यावरणाचा कोणताच संबंध त्या ठिकाणी आणून देणार नाही, हे धादांत खोटं आहे। आणि अशा पद्धतीचा खोटारडेपणा जर का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री करत असतील तर हे लोकशाहीला घातक असणार आहे। त्याच पद्धतीने ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये न्यायालयीन ज्या काही गोष्टी आहेत त्या न्यायालयीन गोष्टीचा सुद्धा योग्य वापर केला गेलेला नाहीये। डहाणू तालुका पर्यावरण प्राधिकरण यांनी सुद्धा जो 31 जुलै रोजी जो अन्यायकारी असा निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये आमची एक अपिलामध्ये हायकोर्टामध्ये केस आहे, ती येत्या सोमवारी 26 तारखेला असणार आहे आणि आम्हाला आशा आहे की या न्यायपालिकेतून आम्हाला योग्य न्याय मिळेल आणि अशा पद्धतीच्या रस्त्यावरती येऊन जो काही आम्ही हा लढा आरंभलेला आहे, हा लढा केंद्र सरकारपर्यंत जाऊन आणि मोदी सरकारपर्यंत हा संपूर्ण विरोध पोहोचेल आणि ते लोकांची भूमिका समजून घेतील आणि निश्चित आमच्या पाठीशी उभे राहतील असा आम्ही विश्वास व्यक्त करत आहोत। वाढवण बंदर हे मुळात विरोधी संघटना त्यांना नकोच आहे। आता हजारोच्या संख्येने गेल्या 1.5 तासापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रोखून धरलेला आहे। सरकारला वाढवण बंदर विरोधात की आम्हाला हे वाढवण बंदर नको, आम्हाला आम्ही स्वतः समृद्ध आहोत, आम्हाला कोणत्याही रोजगाराची गरज नाहीये। जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार, पालघर।